उपोषण संदर्भात घ्या काही एखादा एक दोन प्रश्न असतील संदर्भात शिक्षण अधिकारी म्हणून सर आज आपल्या बिलोली तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर जे उपोषण बसलेलं आहे यावर आपली काय उपोषणकर्त्यांनी जे आम्हाला निवेदन दिलेले आहे त्या निवेदनानुसार प्रत्येक शाळेला चौकशी करून चौकशीचा अहवाल माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यास शिफारस करण्यात आलेली आहे. तुम्ही शिक्षण अधिकारी आहात, जवळपास शिक्षणगत अधिकारी आहात, तर नेमकं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचे विषय तरी मुख्य तुम्हाला माहिती आहेत का? त्यांच्या मागण्या काय आहेत नेमकं माहीत आहेत ना? काय मागण्या आहेत? फीस वाढवणे, पाठ्यपुस्तक अवाढव्य फीस लावून पाठ्यपुस्तक देणे, गणवेश सक्ती करणे आणि ट्रॅव्हलिंगच्या अशा 3-4 मागण्या त्यांच्या आहेत. आणि पालक मेळावा एक नियमित घ्यावा. आणि या बाबीकडे त्यांचे उपोषणकर्त्यांची गेल्या 1 वर्षापासूनची पाठपुरावा तुमच्या कार्यालयासोबत चालू आहे. 1 वर्षापासून तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकला नाही? जेव्हा तक्रार आली तेव्हा आम्ही त्याच निराकरण केलेलंच आहे. मग हे शिक्षण विभागाचे अधिकारी आणि संचालक एवढे का मुजोरपणाने वागत आहेत? तुम्ही सांगत असताना सुद्धा जर असं होत असेल तर यावर तुम्ही काय करणार आहात? मुजोरपणा वागण्यापूर्वी त्या शाळा ह्या पालकांनी ठरवून द्यायचंय चालवायच्या का नाही चालवायच्या. त्या शाळेमध्ये पालकांनी प्रवेश जर घेतला नाही तर ती शाळा चालणारच नाही ना. आम्ही आमच्या सुविधा देण्यास तयार आहोत. आमच्या जिल्हा परिषदच्या शासनाच्या शाळा आहेत, गोरगरिबांसाठी शाळा आहेत. आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एखाद्या तरी शाळेवर आपण कारवाई केली का? संदर्भात काय कुठल्याही बाजूच्या विषय तुम्हाला काही आढळलं नाही का? नाही आढळलं त्याप्रमाणे आपण कारवाई केलेली आहे. आणि आमच्या 5 मागण्या नसून 14 मागण्या आहेत. मुख्य तुमच्या 5 मागण्या आहेत. आपण बोलताना म्हणला की त्यांची तक्रार आहे त्यानंतर आम्ही कारवाई केली, पण त्या कोणाची तक्रार नसेल तर आपलं वाच ठेवणं काम नाही का त्या शाळेत? आहे सर. मग त्या अगोदर आपल्याला ह्यांनी तक्रारीच्या अगोदर ही जाणीव झाली नाही का की त्या शाळेनी फीस वाढवली, पाठ्यपुस्तकात त्यांनी आवाजावे रेट घेतात आणि बसमध्ये म्हणजे विद्यार्थी जास्त बसवतात, या सगळ्या आपल्या निदर्शनास आलं नाही का अगोदर? सगळ्या बाबी निदर्शनास आल्यात. कुठल्याही ट्रॅव्हलिंग मध्ये नोटीस दिला नाही, कारवाई केला नाही? आपण त्या संदर्भाने बैठका घेतलेल्या आहेत. आपली वस्तू चालू प्रोसिडिंग आपल्याकडे आहे. सर यामध्ये माझं मत असं आहे की आपल्याकडं तक्रार न येताही ही सर्व पाहणी करणे आपली जबाबदारी आहे का नाही? आहे तर आपण का केलं नाही? नाही ह्या संदर्भाने तक्रारी पहिल्यांदाच आता प्राप्त झाली. तक्रार आज केलं त्यांनी, पण ही समस्या मागील 4-5 वर्षापासून आहे. तर या संदर्भात आपण काय कारवाई केलं? आता नोटीस पाठवलं त्यांच्या कारवाई म्हणजे यांच्या अर्जानुसार, पण या अगोदर कधी नोटीस गेलेली आहे का आपल्याकडून? नोटीस दिलेल्या आहेत. दिलेलं आहे. 4 वर्षामध्ये आपण वेळोवेळी नोटीस देतात. नोटीस आहेत. तोंडी पण खूप वेळ सांगितलेलं आहे. जेव्हा महिन्याला मीटिंग असते ऑफिसला तेव्हा साहेबांनी त्यांना तोंडी सांगितलेलं आहे. नाही लेखी प्रोसिडिंगला आहे. लेखी प्रोसिडिंगला पण आहे. त्यांना तोंडी पण सांगितलेलं आहे की असं म्हणजे पालकांच्या तक्रारी आहेत की 50 सीटच्या विद्यार्थी संख्या असताना तुम्ही 7 घेऊन जाता किंवा दप्तराचं ओझं आहे. अशा संदर्भामध्ये साहेबांनी त्यांना वेळोवेळी तोंडी आणि तसं प्रोसिडिंगला नोंद केलेली आहे. तर यानंतर तर आपण गांभीर्य घ्यावं आणि यावर आपल्या वतीने आपण लक्ष द्यावं. पालकांनी लक्ष देतील का नाही, पालकांना समजेल का न समजेल, तर आपलं एक पालकांचे आणि न्यूजच्या वतीने आपल्याला एक विनंती आहे की आपण या जबाबदारी म्हणून आपण याविषयी योग्य ते निर्णय घ्यावं आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावं. याबद्दल आपण काय सांगाल? बिलकुल सर, यापूर्वी दिले यानंतरही देईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्या मदतीने आपण त्यांच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवून नियमानुसार जर करत नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू आणि यापुढे 100% आपलं लक्ष राहील. पूर्वी होतं. आपण उपोषण करते म्हणून काय मत आहे आपलं? सरांच्या मतावर काय मत आहे आपलं? तुम्ही समाधानी आहात का? आमच्या प्रमुख 14 मागण्या आहेत. त्या 14 मागण्यापैकी आमची एकही मागणी आजपर्यंत मान्य पत्र आम्हाला आज उपोषणा संदर्भात आणलेत. या अगोदर 10 तारखेला हाच पत्र भेटलं होतं. याच्यात काहीच बदल नाही. आम्ही ह्या पत्रावरही समाधान नाही. आमची कमीत कमी मागणी संबंधित शाळेत गणवेश विकल्या जाऊ नयेत. संपूर्ण दुकानात बिलोली शहरात आजूबाजूच्या शहरात संबंधित शाळेचे गणवेश उपलब्ध असावं आणि त्याचे पाठ्यपुस्तक बालभारतीचेच असावं आणि बिलोलीच्या मार्केटमध्ये उपलब्ध असावं. शाळेत आजच्या नंतर एकाही शाळेत गणवेश आणि पुस्तकाची स्टॉल लागता कामा नये. लागल्यास आम्ही याच्यानंतर
गट शिक्षण अधिकारी कार्यालयास टाळ्या लावण्यापेक्षा बी मोठं आंदोलन करण्यात येईल. याच्यावर आमचं समाधान नाही. आम्हाला तसं लेखी द्यायला पाहिजे. सर यामध्ये यांचे नमूद करा, 14 सर. मागण्या आहेत. 14च्या 14 आपण मान्य कराल की नाही, की यांच्या 100% मागण्या चुकीच्या आहेत? नाही, मागण्या ह्या करण्यापेक्षा पालकांनी पालक सभेतून त्यांना जे हवं आहे त्याप्रमाणे ती शाळा घेतली पाहिजे, माझा केली पाहिजे. प्रश्न असा आहे, पालकांनी 14 मागण्या केल्या, त्यापैकी मागणी कुठली चुकीची आहे का? मागणी चुकीची नाही, परंतु मागणी करण्यापूर्वी पालकांनी मग यांना ते सतर्क 14 आहे. मागण्या पूर्ण करण्याचं काय म्हणजे प्रॉब्लेम येतो तुम्हाला? काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. मग 14 मागण्या सरांनी पूर्ण करतो म्हणून आपलं पत्र देत नाहीत का? आजच्या तारखेत तर नाहीत, पत्र देत नाहीत, कारवाईचा अहवाल पाठवला असं म्हणतात. काही मागण्या अशा आहेत की त्या पालक समिती ह्या सोडवू शकतात. त्यामुळं त्यांची नाही, प्रमुख स्वतः- मागणी अशी आहे, स्वतः सोडू शकतो. हा स्वतः सोडू शकतात. त्याच्यामुळं त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की जी आता सध्या स्थितीला पालक समिती आहे ती पालक समिती बरखास्त झाली पाहिजे. तर आम्ही आता त्यांना आश्वासित करत आहोत की 2 दिवस सुट्टी आहे, सोमवारी आम्ही जाऊन शाळेमध्ये तिथली पालक समिती बरखास्त करण्यासाठी पत्र देऊ. वाटल्यास तुम्हाला त्या पत्राची गोष्टी देऊ आणि मंगळवारी किंवा बुधवारी नवीन पालक समिती त्या ठिकाणी गठीत केल्यानंतर किंवा गठीत करीत असताना तुम्हा सगळ्यांना तिथं सोबत घेऊ. बरोबर? गणवेश आणि तो आता ते पाठ्यपुस्तकाबद्दल पालक काय? समितीमध्ये मुख्य मुद्दा तो तुमचा येणारच आहे. सर, मुख्याध्यापकाच्या ऐवजी त्यांची जबाबदारी म्हणून संस्था चालकाचा विषय करून द्या त्यामध्ये. उपोषणकर्त्यांची काळजी घेणं हे शिक्षण अधिकारी ते करतायत. तेच आहे. शिक्षण अधिकाऱ्याला अधिकार खंडाळ्याला आहे. कुठून जाऊन हे जे आहे ना, सर, तुम्ही जे आता मुख्याध्यापकावर एकही कारवाई डॉक्टर आला नाही, केलं आमच्यावर ना, कधी आला नाही आणि कधी मुख्याध्यापक हा त्याची चौकशी झाली नाही. काम करणारा तब्येतीची प्रायव्हेट विचारपूस सुद्धा आहे. झालेली नाही. बरबाद करण्यापेक्षा संस्था चालकाचं मेन अध्ययन आहे ना तुमचं. उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की 24 तास उलटून गेले आणि इथं बसलेले आहेत, तुम्ही आरोग्य विभागाला पत्र दिलं नाही का यांची तपासणी करण्यासाठी? त्यांची जबाबदारी हे पावतात का, हा माझा प्रश्न आहे. आपलं काम होतं की यांचं म्हणजे पत्र देणं आणि बसलेले आहेत त्यांच्या आरोग्याची तपासणी करा, मी माझं काम आटपून येईल असं तुम्ही पत्र दिलं असतं तर यांच्या आरोग्याची काळजी घेतली असतं. कारण की एक पालकवर्ग 4 ते म्हणजे 24 तासापासून बसलेले आहेत आणि यांच्यापर्यंत आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी आलेला नाही. जर यांच्या जीवाचं बरा वाईट झालं असतं तर याची जिम्मेदारी कोण? नाही सर, ते अनावधान राहिलं पत्र द्यायचं, त्याच्यानंतर माझ्याकडनं अशी चूक होणार. अनावधानाने याच्या नंतर काही राहू नये हीच विनंती आहे आमची. नक्कीच आम्ही तुम्हाला आणि या जर ठिकाणी तसं झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. साहेबाच्या माध्यमातून, तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व उपोषणकर्त्यांना या ठिकाणी आश्वासित करतो, तुमच्या ज्या बी काही प्रमुख मागण्या आहेत, ज्या बी काही प्रमुख मागण्या आहेत विविध करताना, या सर्व मागण्या लेखी ऐका ना, तुम्हाला काय पाहिजे त्याच्यात? पुस्तक आणि गणवेश. पुस्तक गणवेश करा की सर. शाळेत म्हणाला की हे केल्याशिवाय कार्यक्रम होत असतो. पुस्तक खरेदी असेल, खंडराय सर, पुस्तक खरेदी असेल, विद्यार्थ्यांना गणवेश कुठून घ्यायचा असेल किंवा विद्यार्थ्यांना कसा घ्यायचा असेल किंवा विद्यार्थ्याच्या पाठीवर ओझं किती ठेवायचं, ही सर्व समिती त्या समितीला अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही जे तुम्हाला पत्र मिळालं, आपण शाळा सुरुवातीला जेव्हा भरते ना तेव्हा पालक मेळाव्यात किंवा पालकची मीटिंग लावून तुम्ही तिथं आवाहन करा की पालकांची काय कर्तव्य असते. नक्कीच पालकांना सर, कर्तव्य माहिती आहे. ऐका. या ठिकाणी साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव, सर्व उपोषणकर्त्यांना एकच मी बोलतोय की आता तुम्ही जे म्हणताय पालक समिती, पालक मेळावा, लवकरात लवकर या आठवड्यामध्ये एक पालक मेळावा शेनशाईनं लवकरच साहेबाच्या अध्यक्षतेखाली खाजगी शाळांचं चांगल्या शाळेच्या ठिकाणी, चांगल्या जिथं जागा आहे, जिथं मोठी जागा आहे अशा ठिकाणी साहेब पालक मेळावा लावा. पालकांना ज्याच्या शाळेला लावा. आमच्याकडे ग्रुप आहेत लिहूनच देणार. मी हाव की साहेब तुम्हाला सर्व रेकॉर्ड आलेले आहे याच्यामध्ये. यासाठी तुम्ही आलेले आहात, शेवटी तुमची जवळ आहोत, तुमची जबाबदारी मी आहे ना सर, तुमच्या सोबत आहे की कोणत्या शाळेमध्ये याच्यामध्ये थांबा किंवा थोडं थांबा. कोणत्या सर इकडून या, इकडून मुलार सर या. अरे जरा वरची ओशी आहे. विनोद तुम्ही घ्या थोडं.
अजून कोण ते दादा आहेत वाटते ना यानंतर सर पालकाची जर तक्रार आलं तर एका दिवसात सोडवण्याचे प्रयत्न करा कारण की खूप त्रास झाला कसं आहे माहिती आहे, मी बोलतो तुम्हाला नंतर. आम्हाला मोर्चाचा टाइम आणून द्या नका. आम्ही अशा भव्य मोर्चा आणणार नंतर तुम्ही यात सर आमच्या दोघा तिघांचेही पालक निवेदन बी देणार इंग्लिश आहे, medium शाळेमध्ये. हो, मी फक्त तुम्हाला आम्ही दुसऱ्या सांगतो. पालकाची व्यथा समजून आम्ही उपोषण लावलं सर. चल ठीक आहे या ठिकाणी आमच्या सर्वांना विनंतीस मान देऊन तुम्ही आपण या ठिकाणी उपोषण सोडवलेलं आहात त्याबद्दल गट शिक्षण कार्यालय बिलोलीच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हा सर्वांचं पत्रकार बांधवांचं सुद्धा मी या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यवाही करा ओके धन्यवाद करू नका कार्यवाही करा ओके आपण या ठिकाणी आता उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आम्ही उपोषण फक्त आज पुरतं स्थगित केलेले आहे. फक्त आज पुरतं स्थगित केलेले आहे. यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याच्यापेक्षाही मोठं जन आंदोलन उभा करू आणि परत आमरण उपोषणाचा इशारा